जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। शहरातील अंबिकानगर परिसरात 25 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला असता दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक चकमक झाल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अल्टो कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी अंबिकानगर येथील एसबीआय एटीएमवर धाड टाकली। त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून रोकड काढली। दरम्यान काही नागरिकांनी संशय आल्याने चौकशी केली असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून धमकी दिली। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिजासन घाट परिसरापर्यंत संशयितांचा पाठलाग केला। मात्र दरोडेखोर कार आणि रोकडसह फरार होण्यात यशस्वी झालेत। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून पथक संशयितांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहे। या घटनेमुळे शिरपूर शहरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी पाहणी करीत फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।